तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणची ही जाहिरात आहे 17 ऑगस्ट 2026 या दिवशी आलेली. तर या ठिकाणी स्वयंपाकी या पदासाठीची ही जाहिरात आहे. यामध्ये एकूण रिक्त पदे 18 आहेत. दिव्यांगासाठी 4% जागा आहेत. निवड यादी 17 आहे आणि प्रतीक्षा यादी 4. तर अशी एकूण 18 पदांसाठीची ही जाहिरात आहे. तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर दिव्यांगासाठी जे राखीव असलेले पद आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतर भविष्यामध्ये भरून घेण्यात येणार आहे. तर इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज स्पीड पोस्टामार्फत तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. यासाठी पत्ता आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर 431009 हा या ठिकाणी पत्ता आहे. या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. तर मग यासाठी पात्रता काय असणार आहे, तर उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. दुसरा पॉइंट आहे उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा. तिसरा पॉइंट आहे उमेदवार हा जाहिरात प्रसिद्ध तारखेपासून 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा आणि मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल. तसेच न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही. तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे काय आहे आवश्यक आहे. उमेदवारामध्ये मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे काय आहे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारास सर्व प्रकारची शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे. त्यानंतर मग कागदपत्रे कोणती जोडावी लागणार आहेत, तर जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे 2 प्रमाणपत्र. मग यामध्ये तुमच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई नाही किंवा ज्यांना यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आलेले नाही. तसेच नैतिक अधःपतनाच्या कारणास्तव त्यांची सेवा समाप्त किंवा निलंबित करण्यात आलेली नाही अशा व्यक्ती सदर प्रमाणपत्रामध्ये प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाबाबत एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. त्याचबरोबर उमेदवार जर शासकीय कर्मचारी असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट त्यासोबत पाठवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवावा लागणार आहे. उमेदवाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थाची जी यादी आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडावायची आहे. तर उमेदवारांकरिता इतर आवश्यक काही सूचना दिल्या आहेत. तुम्ही ज्यावेळी अर्ज पाठवणार आहात त्यावेळी तुम्हाला त्यावर स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहायचे आहे. तसेच एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास त्याचा किंवा तिचा केवळ शेवटचा सादर केलेला अर्ज विचारात घेण्यात येईल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. अर्जातील विविध जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहे. स्वयंपाकी पदासाठी इयत्ता 4थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. त्याचबरोबर तुम्हाला स्वयंपाकी पदासाठी तुम्ही जर पुढील समजा उदाहरणार्थ 10वी, 12वी किंवा पदवी केलेली असेल तर तुमच्याकडे किंवा तिच्याकडे 4थीचे गुणपत्रक नसेल तर त्याने अर्ज भरताना इयत्ता 4थी करता काल्पनिकरित्या 50% गुणांची एकूण 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत याची अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात भरावयाची आहे. उमेदवाराने माहिती भरताना संपूर्ण नाव त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार नमूद करणे तसेच शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती खालील दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी. सुरुवातीला तुम्हाला 4थीची पूर्ण माहिती भरायची आहे, त्यानंतर 7वीची माहिती भरायची आहे, त्यानंतर 10वीची माहिती भरायची आहे, त्यानंतर 12वीची भरायची आहे आणि जर तुमची पदवी झालेली असेल तर पदवीची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. तुम्हाला या ठिकाणी काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात. या प्रकरणात उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळेकडून मिळवावे आणि ते गुण उपरोक्त रकान्यात दिलेल्या सूचनांनुसार भरावे. सदर गुणपत्रक अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे. तसेच ज्या उमेदवाराकडे कुकिंगमधील पदवी, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अथवा पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ स्वयंपाकी म्हणून काम
करण्याचा अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडे स्वयंपाकी म्हणून काम केल्याचा किंवा करीत असल्याचा 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल किंवा प्रलंबित असल्यास किंवा पूर्वी एखाद्या प्रकरणात फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली असल्यास त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती द्यायची आहे. तसेच न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती भरावी. तसेच अपूर्ण चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्ती झाल्यास तिला पदावरून काढण्यात येईल. तर मित्रांनो, भरपूर अशा सूचना दिलेल्या आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होतोय, यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचीच माहिती सांगणार आहे. तुम्हाला जर ही जाहिरात पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा ही 30 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला किमान 15 गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच शारीरिक कार्यक्षमता यासाठी तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. तोंडी मुलाखत यासाठी 10 गुण आहेत. अशी एकूण 50 गुणाची ही परीक्षा घेतली जाणार आहे. वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्हाला स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरता येताना उमेदवारांनी वर उल्लेखित करण्यात आलेला ₹200चा मूळ धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरसोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांना स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी नेमलेल्या तारखांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणि पडताळणीसाठी स्वतःचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार उर्वरित चाचणीसाठी पात्र राहणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर अशा सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्वच सूचना वाचून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावयाचा आहे. हा व्हिडिओ ज्यांना नोकरीची गरज आहे अशा आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.